नमस्कार मंडळी, मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर चला तर मंडळी, आज आपण बनवणार आहे दही चाट किंवा दही पापडी। तर त्यासाठी काय काय लागतं चला तर मंडळी पहा, इथे सगळ्यात आधी मी 2 आलू शिजून घेतलेले आहे आणि आलू आपल्याला अशा प्रकारे हाताने छान असे चुरून घ्यायचे आहे। आणि त्यानंतर आपल्याला हरभरे घ्यायचे आहे। हरभऱ्याला इथे मी शिजून घेतलेला आहे 2 शिट्ट्या देऊन आणि त्यानंतर इथे हरभरे सुद्धा ॲड केलेले आहे आणि बारीक बारीक कांद्याला चिरून घेतलं आणि कांदा सुद्धा इथं मी टाकून घेतलेला आहे। आणि त्यानंतर आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि सोबतच पुदिना, जे की खूप छान अशी टेस्ट येणार आपल्या दही चाटले किंवा दही पापडीले। आणि सोबतच आपण थोडंसं तिखट टाकलेलं आहे। तुम्ही या ठिकाणी हिरवी मिरची ॲड करू शकता, ते ऑप्शनल आहे। चटणी टाका या हिरवी मिरची टाका। इथे मी सोबतच थोडासा चाट मसाला टाकलेला आहे आणि मीठ सुद्धा टाकून घेतलं आहे चवीनुसार। आता आपल्याला याला काय करायचं आहे, मिक्स करायचं आहे आणि आपला मसाला पूर्णपणे तयार होऊन आहे। कारण की मंडळी या मसाल्याला बनवायला बिलकुलही टाईम लागत नाही। तुम्ही सगळे मसाले म्हणजे सगळे पदार्थ आधी शिजून घ्या आणि त्यानंतर 5 मिनिटात तुमचा हा मसाला तयार होणार आहे। बघू शकता मंडळी किती छान दिसत आहे। आणि त्यानंतर मी इथे हा व्हिडिओ शेअर केलेला आहे तुम्हाला गोलगप्पे कसे बनवायचे, तर तेच गोलगप्पे मी इथे घेतलेले आहे। हे घरी बनवलेले गोलगप्पे आहे, सुजीचे गोलगप्पे आहे। तर तुम्ही बघू शकता आपल्याला थोडं थोडं करून या गोलगप्प्याच्या अंदर हा मसाला टाकायचा आहे आणि त्यानंतरच सोबतच थोडं थोडं दही सुद्धा टाकायचं आहे। खूप छान लागते मंडळी, तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका, कारण की मी तुमच्यासाठी असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन येत असते। त्यामुळे तुम्ही चॅनलला बिलकुल विसरू नका सबस्क्राईब करायला। तर बघू शकता मंडळी, अशा ठिकाणी तुम्ही हाताने भरा किंवा चम्मचनी। मला आता हातानेच इझी वाटलं तर मी इथे हातानेच भरत आहे पूर्ण, म्हणजे मसाला जोही तयार केलेला आहे आपण तो इथे असा पूर्णपणे हाताने भरून घ्या आणि त्यावर नंतर आपण टाकणार आहे दही आणि शेव। सगळी प्रोसेस आपण पूर्ण कंप्लीट केल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे कशा प्रकारे आपली दही पापडी बनवून तयार आहे। तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा। तर बघा मंडळी, इथे मी दही घेतलेलं आहे, दहीमध्ये 2 चम्मच साखर टाकलेली आहे आणि मिक्स केल्यानंतर मी इथे दही ॲड करत आहे या पापडीमध्ये। तर तुम्ही पाहू शकता मंडळी किती मस्त आपल्या पापड्या दिसत आहे आणि त्यानंतर आपण इथे दही सुद्धा ॲड करत आहे। अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करा। आणि हो मंडळी, माझं दही थोडंसं पतलं होतं त्यामुळे वेगळं दिसत आहे, पण तुम्ही घट्ट दही यूज करा, कारण की घट्ट दहीने खूप छान अशी टेस्ट येते। या दह्याने सुद्धा येते, पण थोडीशी पतलं वाटत होतं दही। तर मंडळी बघा, इथे आता आपण शेव सुद्धा टाकून घेत आहे, कारण की शेवानी खूप छान अशी टेस्ट येते याला। आणि मी हलकंसं इथे गाजर किसून घेतलेला आहे आणि गाजरसुद्धा इथे ॲड करत आहे। तर तुम्ही पाहू शकता गाजरसुद्धा ॲड केलं आणि शेवसुद्धा, आणि सोबतच आता मी थोडीशी बुंदीसुद्धा ॲड करणार यावर, कारण की जे मसाला बुंदी राहते ना मंडळी, तेवाली मी ते ॲड करत आहे। तर तुम्ही पाहू शकता मंडळी मसाला बुंदीसुद्धा मी इथे ॲड केलेली आहे। आता पूर्णपणे आपली जी दही पापडी बनून तयार आहे आणि त्यानंतर पटकन आता आपल्याला उचलायचं आहे आणि खायचं आहे। तुम्ही बघू शकता मंडळी, इथे धनियासुद्धा मी ॲड केला आहे, कोथिंबीर, कारण की कोथिंबीरनी खूप छान अशी टेस्ट येते आपल्या रेसिपीला। आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। सोबतच मी वरतून असं दहीसुद्धा टाकलेलं आहे थोडं थोडं। आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता आपली रेसिपी अशी मस्त बनवून तयार आहे आणि तुम्ही कलरसुद्धा पाहू शकता किती छान दिसत आहे। तर नक्की ट्राय करा। ट्राय केल्यानंतर मला कमेंट करा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आराम करा, माझ्या रेसिपी बनवून एन्जॉय करा। बाय बाय।